उपमुख्यमंत्री अजितदादा देवेंद्र फडणवीसची आज सकाळी भेटणार होते. आता त्या मीटिंगमध्ये नेमकं काय चर्चा झाली अजून मला माहिती मिळालेली नाही, पण नक्कीच योग्य निर्णय जे काही करायचं असेल त्याप्रमाणेच होईल. शेवटी आम्ही सार्वजनिक जीवनामध्ये आहोत आणि जे काही म्हणजे एक तथ्य पाळावं लागते तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठेही कमी पडणार नाही एवढं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो. सर, पिंपरी चिंचवड असो किंवा पुणे असो, इथे अजित पवारांचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष एकत्रपणे निवडणुका लढेल अशा खूप चर्चा आहेत. असं आहे की अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. काही लोकांच्याकडून सूचना पक्षामध्ये येत असते, पण त्या बाबतीत कुठलाही अधिकृत निर्णय पक्षाने केलेला नाही. सूचना येत असतात आज तुम्ही म्हणाले नाही, सूचना म्हणजे आता कार्यकर्त्यांच्याकडून काही कार्यकर्त्यांच्या स्तरावर येत असतात. त्याचा मतलब हे नाही आहे की आम्ही पक्षश्रेष्ठी म्हणून कुठलाही निर्णय केलेला आहे. अजून सिच्युएशन कशी आहे की आता 2 दिवस अगोदर निवडणुका जाहीर झाल्या. आता आमचे राष्ट्रवादीची आणि भारतीय जनता पार्टीशी पण चर्चा अजून बऱ्याच ठिकाणी अजून करायची बाकी आहे. या 2-3 दिवसामध्ये हे चर्चा केल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. पण एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की महायुती म्हणून जे आम्ही आहोत ते आम्ही भक्कम आहोत. त्या महायुतीमध्ये असं आहे की जसं मागच्या म्युन्सिपाल्टीच्या आणि नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये आम्ही वेगवेगळे लढलो, याचा अर्थ हे नाही की आमच्यामध्ये काही दुराभास आहे. फक्त एकच आहे की स्थानिक स्तरावर अनेक गोष्टी घडत असतात. सगळ्यांना आपापला पक्ष म्हणजे साबूत ठेवायचे असते. आमच्या कार्यकर्त्यांनाही वाटते की आम्हाला विधानसभा आणि लोकसभेमध्ये तर संधी मिळण्याची शक्यता नाही, पण किमान आम्ही या लहानशा आमच्या जे इलेक्शन आहे तिथे आम्हाला तरी उभा करता आला पाहिजे. आणि त्या हिशोबाने या निवडणुकीची पार्श्वभूमी आम्ही तयार करत आहोत. 2-3 दिवसामध्ये जरा चित्र स्पष्ट होईल. तुषार कामटे जे आहे ते अजित पवारांना पवारांना विचारलं गेलेलं आहे, कायदेशीर पेच आहे. आता हे जे खाती आहेत माणिकराव कोकाटे यांचं, हे नक्की कोणाला द्यायचं हे अजित पवार यांना विचारण्यात आलंय, कारण हा कायदेशीर पेच आहे आणि स्थगिती मिळालेली आहे अद्यापर्यंत. कारण तुमच्या सरकारसाठी हा धोका ठरू शकतो. एकंदरीत माणिकराव कोकाटे यांचं पद आता गेल्यात जमा आहे का? असं आहे की मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की सकाळी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठक होणार होती. आता त्या बैठकीनंतर कॅबिनेटही आहे, म्हणून माझ्या काही आता त्या मीटिंग नंतरची काही चर्चा त्यांच्याशी झालेली नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो की जे योग्य असेल निर्णय तेच घेण्यात येईल. आणि आम्ही कायद्याच्या चौकटीच्या बाहेर नाही. आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहो. पब्लिक परसेप्शन असते, बाकीच्या जे काही गोष्ट असते त्याप्रमाणेच आमचा निर्णय योग्य निर्णय होईल. तुषार कामटे जो आहे काल ते अजित पवारांना एक भेटले. जरी विचारा कोणीतरी तुषार कामटे जे आहेत ते काल अजित पवारांना भेटले आणि त्याहून परत जे आहे प्रश्न निर्माण होतात की दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांशी चर्चा करतात. खाली कॅडर कुठे ना कुठे डिस्टर्ब होतं की नेमकं काय हे अजिबात मला समजत नाही. कालपासून काही लोकांनी चर्चा अशी जास्त म्हणजे त्याला उदाहरण दिलेलं आहे. आता काल माझी आणि तटकरेंची मीटिंग झाली अमित शाह साहेब बरोबर. ते आमची नेहमीची मीटिंग असते. आधीमध्ये म्हणजे एक त्यांच्या सहकारी पक्ष म्हणून आम्ही भेटायला जातो आणि सेशनच्या दरम्यान आम्ही स्वाभाविक आहे पार्लमेंट हाऊसमध्ये आमची भेटच होते. त्याचबरोबर त्यांची सुप्रिया सुळे आणि बाकीचे त्यांचे खासदार भेटायला गेले असतील. कुठल्या कामासाठी गेले की काय मी प्रत्येक गोष्टी काय विचारायचं काही कारण नाही. फक्त मला एवढा माहीत आहे की आम्ही महायुतीमध्ये आहो आणि महायुतीचा धर्म भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे योग्य रीतीनं पाळत आहे. आता खाजगी चर्चा जे काही आमची होत असते त्यामध्ये एवढंच मी तुम्हाला सांगतो की सगळे जर आम्ही बाहेर उघड करत नसेल, पण एक बाबतीत नक्की आहे की महायुतीमध्ये कुठेही काही नवीन काही एंट्री नाही आहे. पटेल साहेब, तुम्ही म्हणताय आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढवतोय, पण मुंबईमध्ये खास करून नवाब मलिकांना एकत्र घेण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा आक्षेप आहे थेटपणे. तुमची भूमिका काय आहे? नवाब मलिकांच्या सोबत निवडणुका की नवाब मलिकांना सोडून निवडणुका? सोडून की सोबत निवडणुका नवाब मलिक? असं आहे, चर्चा होऊ द्या ना बाबा. 2 दिवसामध्ये आम्ही चर्चा करून. नवाब मलिक बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहे, पहिल्यापासून आहे.
त्यांची सुकन्या सना मलिक आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आमदार आहे, हेही खरं आहे. आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कोणाची चर्चा कशी करायची ते आम्ही ठरवू. असा काही नवाब मलिकच चर्चा करतील असा कुठेही विषय नाही आहे. आम्ही लोक पण सक्षम आहोत, आम्ही करू. सर नो एंट्री आहे, भाजपचा तुम्ही विरोध म्हणताय आहे, की तरी नवाब मलिक राहणार का? जर तुमच्याकडे आल्या भाजपचा म्हणजे विरोध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तर एंट्री असू शकते ना. तुम्ही राष्ट्रवादी महायुतीत entry नाही असं म्हणताय. महायुतीचं मी हा, म्हटलं, महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर आम्हाला काही चांगले लोक जर आमच्या पक्षामध्ये यायला तयार असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करू. तुमचे मित्र आहेत पृथ्वीराज चौदा तरी चव्हाण, नाही. माजी मुख्यमंत्री, ते म्हणतात की ऑपरेशन सिंदूर जे आहे पहिल्याच दिवशी भारत पराभूत झालं होतं. तुमचे फार चांगले मित्र आहेत, तुम्ही सोबत काम केलं त्यांच्या. अरे बाई, पृथ्वीराज चव्हाण काय बोलले ते मी पण ऐकलं टी व्हीवर. मला ते काय योग्य वाटलं नाही. शेवटी भारतीय सेना त्यांनी जे काही त्यांची कारवाई केली, युद्धामध्ये त्यांच्या जे काही भूमिका होती त्याच्यावर टीका टिप्पणी करणं हे मला योग्य कुठेही वाटत नाही. त्याचं कारण आहे की बऱ्याच गोष्टी ते एक ज्यांना म्हणतात की सिक्रेट असतात, आणि सिक्रेट गोष्ट युद्धामध्ये भारतीय सेना काही बाहेर उघड करत नाही, नाहीतर सेना युद्धाचा अर्थच राहणार नाही. आणि पृथ्वीराज बाबाकडे कुठून हे माहिती मिळाली, काय त्यांनी म्हणजे कसं पद्धतीनं काल वक्तव्य केलं, हे म्हणजे मलाही आश्चर्य वाटलं. 19 तारखेची त्यांनी 19 तारखेचाही त्यांनी दावा केलेला आहे. 19 तारखेला उलटपुलट होणार आहे राजकीय. आणि मराठी व्यक्ती पंतप्रधान होणार आहे. आता एकच दिवस उरलेला आहे. 19 काय कोणती तारीख? 19 डिसेंबर परवाची तारीख सांगितली. हो, तो आता एकच दिवस राहिला ना मध्ये, 2 दिवस. 2 दिवस. हा, म्हणजे 2 दिवसामध्ये आता 24-48 तासामध्ये काय घडणार आहे मी आतुरतेनं वाट बघत आहे. तुम्ही तुम्ही सर तर जसं म्हणता ना म्हणाले की ते तुमचे जवळचे मित्र आहेत, तुम्हाला सगळी बऱ्यापैकी तुम्ही सोबत काम केले. नाही, पृथ्वीराज नाही, चव्हाणांच्या माहितीकडे पृथ्वीराज चव्हाण ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. माझ्याबरोबर इथे केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काम त्यांनी केलेलं आहे. आम्ही एक पक्षामध्ये असताना बऱ्याच वर्षापासून एकमेकांना चांगलं ओळखतो. प्रफुल्ल पटेलांची ही सविस्तर प्रतिक्रिया होती वेगवेगळ्या मुद्द्यांवर. सगळ्यात आधी तर मुद्दा होता कोकाटेंसंदर्भातला. तर माणिकराव कोकाटेंमुळे अडचणी आता वाढलेल्या आहेत, म्हणजे त्यांच्याही अडचणी वाढल्यात आणि पक्षाच्याही अडचणी वाढल्या आहेत. नाशिक थेट दृश्य अजित पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. माध्यमांशी अजित पवार काहीही बोललेले नाहीत, त्यांनी काहीही भाष्य केलेलं नाही, न बोलताच निघून गेलेले आहेत. मंत्रालयातली ही दृश्य आहेत. अजित पवार चंद्रकांत पाटील दिसत आहेत, हसन मुश्रीफ दिसत आहेत. नाशिक न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री कोकाटे नॉट रिचेबल आहेत. माणिकराव कोकाटेंचा फोन काल रात्रीपासून लागत नाहीये. मंत्री माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांना 2 वर्षांचा कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा कोर्टानं सुनावली आहे. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा निघू शकतं. थोड्याच वेळात नाशिकच्या न्यायालयात सुनावणी सुद्धा होणार आहे. दरम्यान याच विषयी मुख्यमंत्र्यांना भेटले होते अजित पवार, पण बाहेर पडल्या ते काहीही बोलले नाहीत, माध्यमांशी संवाद साधला नाही आणि पुढच्या नियोजित कामाकरता ते निघून गेलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि अजित पवारांची तब्बल 20-25 मिनिटं भेट झालेली आहे. मग नवाब मलिकांचा मुद्दा असो किंवा कोकाटेंचा मुद्दा असो, आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया. प्रणाली, काहीही बोलले नाहीत अजित पवार, निघून गेलेले आहेत, पुढे काय सांगाल? अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आजचा तो होता, तो म्हणजे माणिकराव कोकाटे या प्री कॅबिनेटसाठी उपस्थित राहतात का, परंतु प्री कॅबिनेट साठी आले नाही. चर्चा अशी होते आज
जी काही त्यांची शिक्षा जिल्हा न्यायालयाने एकूण जी काही त्यांची शिक्षा जिल्हा न्यायालयानं कायम ठेवलेली आहे आणि यावरच आता त्यांच्या विरोधात अटक वॉरंट सुद्धा निघेल अशा पद्धतीची जी मागणी करणारी एक याचिका पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे. या मुद्द्यांवर आज चर्चा होईल असं सांगितलं जात. अजित पवारांच्या भेटीसाठी म्हणून मंत्रालयात आलेले नाही. आता कॅबिनेटला सुद्धा सुरुवात होणार आहे. याचा अर्थ ते कॅबिनेटला सुद्धा पोहोचणार नाहीत आणि त्यामुळं नक्की प्रणाली, आपण बघतोय की मंत्रालयामध्येच होते अजित पवार आणि असंही कळत होतं की ते मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटले. आत्ता ते घाईघाईमध्ये कुणाच्या दालनातून बाहेर आले आणि न बोलताच निघून गेले पुढच्या त्यांच्या कामासाठी. तर नेमकं घडलं काय? अजित पवारांचं जे दालन आहे जिथे प्री कॅबिनेट बैठक सुरू होती, हसन मुश्रीफ, दत्तामामा भरणे आणि इतर जे काही मंत्री आहेत ते या बैठकीसाठी, नरहरी झिरवळ सुद्धा आपल्याला दिसले जे या प्री कॅबिनेटसाठी उपस्थित होते. याच बैठकीच्या दरम्यान माणिकराव कोकाटे सुद्धा येतील असं वाटलं होतं, परंतु प्रत्यक्षात मात्र माणिकराव कोकाटे अजून आलेच नाही. ते प्री कॅबिनेटला आले नाही, तसेच ते कॅबिनेटला सुद्धा येणार नाही हे आता जवळपास स्पष्ट दिसतंय. कालपासून माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल झाले आहे. अनेकांनी त्यांना फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, ते फोनवर उपलब्ध नाही आहेत. त्यांचं शासकीय निवासस्थान सुरूची त्या ठिकाणी सुद्धा ते नाही आहेत. तर त्यांचं आणखी एक निवासस्थान हे बांद्रा इथं आहे, त्याही ठिकाणी ते नाही अशी माहिती मिळते आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे नेमके गेले कुठे असा प्रश्न उपस्थित होत होता. माणिकराव कोकाटे आज अजित पवारांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात येतील अशी सुद्धा चर्चा होती, परंतु ते प्री कॅबिनेटलाही आलेले नाही आणि आता कॅबिनेटला सुद्धा ते उपस्थित राहणार नाही असं जवळपास स्पष्ट दिसतंय, कारण कॅबिनेट आता थोड्या वेळात सुरू होतीये. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर अजित पवार यांची एक मोठी कोंडी ही माणिकराव कोकाटे यांच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर नवाब मलिक यांच्या निमित्तानं झालेली बघायला मिळते. नवाब मलिक यांना जर तुम्ही मुंबईचं नेतृत्व देणार असाल तर महायुतीमध्ये त्यांच्याशी कुणी चर्चा करणार नाही अशा पद्धतीची भूमिका ही भाजप आणि शिवसेनेने घेतलेली आहे. तर मुंबईचं नेतृत्व हे नवाब मलिकच करतील यावर अजित पवार सुद्धा ठाम आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून कुठेतरी महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतोय असं दिसत आहे. तर दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा अजित पवारांची एक मोठी अडचण या ठिकाणी करून ठेवलेली आपल्याला बघायला मिळते. अगदी अगदी खरं आहे, अडचण झालेली आहे मात्र. आणि धन्यवाद, तुर्तास आपण माहिती दिलीत प्रणाली त्याबद्दल. प्रणाली